हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही. माननीय तहसीलदार बीड यांनी रस्ता खुला करून देण्याची ग्रामस्थांची मागणी. रस्ताच नसल्याने 50 ते 60 कुटुंब जगत आहेत बंदिवासात. बीड प्रतिनिधी. बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील मौजे हिंगणी खुर्द या गावचे 50 ते 60 कुटुंब सध्या हवालदिल झाले आहेत. कारण या कुटुंबाची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या वस्तीला जाण्यासाठी जो रहदारीचा मुख्य रस्ता होता तो रस्ताच गट क्रमांक 404 मधील शेतकऱ्याने अडवला आहे. आणि रस्ता अडवल्यामुळे हे 50 ते 60 कुटुंब सध्या एका बंदिस्त जागेत कैद केल्यागत आहेत. कारण यांचा येण्या जाण्यासाठीचा रस्ता गट क्रमांक 404 मध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे या 50 ते 60 कुटुंबांना बंदिस्त जागेत आणि बंदिस्त अवस्थेत राहावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने शेती संबंधित बांध रस्ते, वस्त्यावर जाणारे रस्ते, पांदण रस्ते, सार्वजनिक वाद निर्माण असलेले रस्ते खुले करण्याची योजना आणली आहे. मात्र मौजे हिंगणी खुर्दच्या या गट क्रमांक 404 मधील रस्त्याबाबतीत ही योजना हवेतच विरून गेली की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण या 50 ते 60 कुटुंबांनी या रस्त्यासाठी बीडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांना याआधी 2 ते 3 वेळा अर्ज, निवेदने, प्रत्यक्ष भेटीगाठी, विनंती अर्ज केले आहेत की आमचा रहदारीचा हा मुख्य रस्ता असून तो 404 गट क्रमांक मधील शेतकऱ्याने अडवला आहे आणि हा अडवलेला रस्ता आम्हास खुला करून देण्यात यावा. मात्र आजपर्यंत बीड तालुक्यातील शेकडो रस्त्यांचे वाद मिटवून शेत रस्ते, पांदण रस्ते, गाव रस्ते, वस्तीवर जाणारे रस्ते यांचे वाद मिटवून शासकीय स्तरावर ते रस्ते खुले करणाऱ्या बीडचे माननीय तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांना मात्र हिंगणी खुर्दचा हा रस्ता अजून खुला करता आला नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही बीड तालुक्यातील रहिवासी आहोत, त्यामुळे आम्ही कर्तव्यदक्ष असणाऱ्या तहसीलदार साहेबांकडे वारंवार विविध मार्गाने आम्हाला आमचा हा रस्ता खुला करून देण्याची मागणी करत आहोत. तरी मेहरबान तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके साहेबांनी आमच्या या प्रश्नाकडे प्रकर्षाने लक्ष घालून आम्हाला आमचा गट क्रमांक 404 मधील हा रहदारीचा रस्ता मोकळा करून देऊन आमच्या या 50 ते 60 कुटुंबावर मेहरबानी करावी, अशी विनंती आणि मागणी मौजे हिंगणी खुर्द येथील विनायक वसंत तांदळे यांच्यासह 50 ते 60 कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.